महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर शहरात सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असताना पावसाळ्यात रस्ते खोदकाम करण्यास महापालिकेनं मनाई केली आहे. असं असताना देखील टाउन हॉल येथील मुख्य रस्ता रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम केलं जात असल्याचं निदर्शनास आलंय. यावेळी मनसेचे बंडू देशमुख यांनी तात्काळ महापालिका अधिकारी गणेश शिंपी यांच्याशी संपर्क साधून काम थांबवण्यास सूचना दिल्या. यावेळी शिंपी यांच्या आदेशानुसार संबंधित कंपनीचा जेसीबी जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना देण्यात आल्या. दरम्यान विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम केलं जात असल्याचं बोललं जात आहे. मी काल रात्री 8 वाजता घरी जात असताना टाउन हॉलच्या समोर जेसीबी आणि डंपरने तो रस्ता खोदला जात होता. त्यानंतर मी प्रभाग अधिकाऱ्यांना फोन केला आणि विचारलं, बाबा याच्याकडे परवानगी आहे का? एक तर रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहेत की त्या ठिकाणी रस्ता अस्तित्वात नाही आहे, खड्ड्यातनं लोक जात आहेत आणि तुम्ही परत पावसाळ्यामध्ये रस्ता खोदताय. मान्य आयुक्तांचे आदेश होते की पावसाळ्यामध्ये कुठलाही रस्ता खोदला जाणार नाही, कारण आम्ही पाठपुरावा सातत्याने करतोय. मान्य आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्या ठिकाणी तो रस्ता खोदला जात होता. तो मी रात्री बंद करायला लावला. बंद केल्यानंतर त्यांना परवानगी विचारल्या गेली. संबंधित ठेकेदाराकडे कुठली परवानगी नाही आहे. आता आम्ही मागणी केली होती की त्याच्यावर FIR दाखल करा. आता त्याच्यावर FIR दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे. कोण पण उठतो, कुठे पण खोदतो, कोण पण काय करतो, काय चाललं काय महानगरपालिकेचं? महानगरपालिकेचा ठेकेदारांवरती आणि शहरातल्या रस्त्यांवरती काही कंट्रोल आहे की नाही? आज एकही रस्ता सरळ नसताना आणि परत तुम्ही पावसाळ्यात रस्ते खोदताय. अरे कुठे चाललोय आम्ही? आणि ठेकेदार कोणीतरी MSCBचं काम चालू होतं, केबल टाकायची होती असं मला सांगण्यात आलं. रात्री 8 वाजता रात्रीच्या वेळेला रस्ता खोदताय आणि तुम्ही म्हणजे तुमच्याकडे कुठली परवानगी नाही आहे, म्हणजे तुम्हाला भीतीच राहिली नाही आहे. कोण पण उठतो जेसीबी लावतो, कोण पण उठतो जेसीबी लावतो. हे चुकीचं आहे आणि याचा मी निषेध करतो. आणि यापुढे कुठलाही रस्ता खोदला गेला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करेल. पहिले जे रस्ते आहेत ते बनवा, लोकांना चांगल्या स्थितीत रस्ते उपलब्ध करून द्या आणि पुढची कारवाई तुमची पावसाळा संपल्यानंतर करा. तोपर्यंत एकही रस्ता खोदता कामा नये. त्याच्यावर काय कारवाई करणार? त्याच्यावर FIR दाखल करायची प्रोसिजर चालू आहे. मी मागणी केली होती, जर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आपण आंदोलन करणार म्हणून. मी MSCBशी संपर्क नाही साधला. मी फक्त प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, संदीप जाधव या सगळ्यांना मी फोन केले आणि तात्काळ ते काम बंद करायला सांगितलं. आता तुमचे 10 दिवसावरती गणपती आहेत आणि तुम्ही रस्ते खोदताय, ही कुठली पद्धत आहे? काय चाललंय महानगरपालिकेचं? किती भ्रष्टाचार करणार? अरे काय एकीकडे मॅडम सांगतात नाही आम्ही काम चालू केलं आणि दुसरीकडे खोदकाम चालू झालं. काय नेमकं काय चाललं काय कळायला मार्ग नाही. अंधेरी नगरी चौपट राजा असं काम चाललंय महापालिकेचं. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.